अमरावती शहरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुधवारी सकाळच्या सुमारास कठोरा नाका परिसरात व्यावसायिकांच्या वादातून रक्तांचा सडा पडला, तर दुसरीकडे नागपूर DRIने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय। नेमके काय हे प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीचे गाडगेनगर पोलीस स्टेशन सध्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे। बुधवारी कठोरा नाका ते रंगोली हॉटेल जाणाऱ्या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। निमित्त होते दोन गटातील वाद आणि हाणामारी। मिळालेल्या माहितीनुसार चिकन मटन व्यवसायावरून हा वाद उफाळून आला। प्रवीण नगर येथील रहिवासी राजू मदनेकर यांना काही जणांनी दगडांनी बेदम मारहाण केली। यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात असलेल्या चिकन मटन दुकानांना रहिवासी सोसायटीच्या नागरिकांचा आधीपासूनच विरोध होता। याच वादातून ही हिंसक घटना घडल्याचे बोलले जात आहे। नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। तर दुसरीकडे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागपूरच्या DRI विभागाने अमरावतीशी संबंधित मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटींचे MD ड्रग्ज जप्त केले। शहरात शस्त्रे येऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांचे प्रमाणही वाढले आहेत। आरोपींना अटक होऊनही गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आता गाडगेनगर पोलीस यावर काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गाडगेनगर हद्दीत वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत। रहिवासी भागातील वादांचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होण्याआधीच प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा गाडगेनगर गुन्हेगारीच्या यादीत अव्वल क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही।